स्पाय न्यूज, शोध सत्याचा. निश्चितपणानं हा आज आम्ही 8 दिवस मतदारांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास आम्ही दोन्ही उमेदवार करत आहोत. जिल्हा परिषदेचे सौ मोर्नाली राजे पाटील, त्याचबरोबर मी स्वतः हरिचंद्र पाटील. यापूर्वी मी या मतदारसंघातून टाकळी पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवलेला आहे आणि त्यामुळं ह्या मतदारसंघाशी माझी असणारी नाळ ऋणानुबंध निश्चितपणानं परत ऊर्जित रूपात आलेले आहेत आणि लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून फार मोठ्या आहेत. कारण माझ्या मागं असणारा अनुभव, कामाची असणारी माझी पद्धत ही लोकांना फारशी आवडल्यामुळं ह्या मतदारसंघातल्या गेली 7-8 वर्ष पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका न झाल्यामुळं तिथं विकास कामांची उणीव निश्चितपणाने जाणून आलेली आहे आणि त्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी असतील ते पोचलेले नाहीत अशी काही भावना ह्या मतदारांच्या सुद्धा आमच्या समोर आलेल्या आहेत. मग ते पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, त्याचबरोबर दळणवळणचा जो प्रश्न आहे रस्त्याचा, काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे रस्ते ह्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. उदाहरणार्थ मग ते राजापूरवाडी असेल, राजापूर असेल, दानवाड असेल, ह्या ठिकाणची परिस्थिती फार बिकट आहे. दळणवळणाची म्हणजे रस्त्यांची, त्या ठिकाणी रस्ते व्यवस्थित नाही. कालच माझा जुने दानवाडला नवे दानवाडला प्रचारार्थ मी पदयात्रा काढली गेली. त्या ठिकाणी लोकांचा उत्स्फूर्त सर्व समाजातील नागरिक त्या ठिकाणी प्रचंड संख्येने उपस्थित होती आणि तिने दिलेली दाद ही निश्चितपणानं विजयाची साथ आहे असं म्हटलं तर त्या ठिकाणी वावगं होणार नाही. आज जर खिद्रापूर जुगुळ रस्ता म्हणजे फुलाचं काम जर झालं केंद्र शासनाने राज्य शासनाच्या माध्यमातून, तर निश्चितपणानं ह्या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि त्या जर उपलब्ध झाल्या तर माझ्या मतदारसंघातला जे तरुण वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे, त्याला निश्चितपणानं त्या ठिकाणी न्याय मिळेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. कारण देशात आणि राज्यात आज भाजपचं एकहाती सरकार आहे आणि त्यामुळं कर्तव्यदक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर या राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब यांचं सरकार चांगल्या पद्धतीनं काम करत आहे आणि विविध योजना राबवत असताना तरुणांना, महिलांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देत असताना विविध महामंडळांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज उपलब्ध करून त्या अनुदानातून म्हणजे बिनव्याजी कर्जाच्या रूपातून रोजगार निर्मिती करण्याचं, ग्रामीण भागाला ऊर्जित रूपात आणण्याचं काम आज आमचं महायुतीचं सरकार करत आहे. त्याचा निश्चितपणे मला आणि माझ्या जिल्हा परिषद उमेदवाराला निश्चितपणाने या मतदारसंघात फायदा होईल. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांचे PM किसान असेल, CM किसान मुख्यमंत्री योजना असेल, त्याचबरोबर शेतकऱ्यांना आम्ही 7.5 HP पर्यंत लाईट मोफत दिलेली आहे. त्याचबरोबर बस सवलत महिलांना दिलेली आहे. त्याचबरोबर लाडकी बहीण योजना ही तर देशात आदर्श योजना ह्या ठिकाणी राज्य शासनाची ठरलेली आहे. त्यामुळं लाडक्या बहिणी आमच्याबरोबर आणि आमच्या सोबत राहणार आहेत. त्याच पद्धतीनं युवकांच्यासाठी लाडका भाऊ योजना ह्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी योजना राबवलेली आहे, या युती शासनानं योजना राबवलेली आहे महायुतीनं. त्याचाही फायदा आम्हाला निश्चितपणाने या मतदारांच्या बोलण्यावरून आणि संपर्क दौऱ्यातून आम्हाला दिसून येत आहे. फक्त लोकांच्याकडून, आमच्याकडून लोकांच्या, जनतेच्या अपेक्षा आहेत की आम्ही पुढच्या काळामध्ये, येणाऱ्या काळामध्ये जी काही उर्वरित लोकांची कामं राहिलेली आहेत ती पूर्ण करावीत आणि ह्या मतदारसंघ एक मॉडेल म्हणून ह्या ठिकाणी पाहण्यासाठी ह्या जिल्ह्यातील नसून तर राज्यातली लोक या ठिकाणी आले पाहिजेत असा संकल्प निश्चितपणानं आमच्या डोळ्यासमोर आहे. कारण हे गाव सैनिक टाकळी पंचायत समिती हे मतदारसंघात सैनिक टाकळीच्या नावावर आहे आणि ह्या सैनिकी परंपरेचं गाव असल्यामुळं कर्नाटक महाराष्ट्र बाँड्रीवरलं राज्याचं हे शेवटचं गाव आहे, देश सेवेचं गाव आहे आणि इथं 18 जवान शहीद झालेले आहेत आणि त्यामुळं बघण्याचा दृष्टिकोन जनतेचा आणि येणाऱ्या भाविकांचा सुद्धा वेगळ्या पद्धतीनं आहे. त्याच पद्धतीनं कोपेश्वरला, खिद्रापूरला कोपेश्वर मंदिर आहे, खजुराहो लेणी आणि त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या पर्यटन खात्यातून त्या ठिकाणी विकास केला जातो. त्याच पद्धतीनं टाकळीलाही केला जाईल. रामेश्वर मंदिर जागृत देवस्थान आहे. रामेश्वर प्रभू रामचंद्र हे शेतीला हुडकायला आलेलं हे गाव आहे आणि त्यामुळं त्या ठिकाणी आम्हाला कृष्णा घाट बांधायचा आहे. त्या मंदिराचा ब वर्गात रूपांतर करायचं आहे.
विविध विकास करायचा आहे. त्याच पद्धतीनं आमच्या मतदारसंघापासून फक्त 10 किलोमीटरवर दुसरी काशी म्हणून ज्याला पाहिलं जातं ती दत्त महाराज नरसिंहवाडीचं मंदिर आहे. म्हणजे अशा विविध क्षेत्रानं नटलेला हा मतदारसंघ आहे. त्याचबरोबर माझ्याच मतदारसंघात एक आदर्श साखर कारखाना ह्या ठिकाणी खाजगी तत्वावरला उभारलेला आहे. त्या कारखान्याच्या माध्यमातून सुद्धा माझ्या मतदारसंघातल्या लोकांना त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळं त्याचाही फायदा मला या ठिकाणी मताच्या रूपातून होणार आहे. आणि त्यामुळं आम्ही सुद्धा रोजगारांची निर्मिती करण्यासाठी दोघेही कटिबद्ध आहोत. मृणाली राजे आणि मी स्वतः आणि आमचे नेते ह्या ठिकाणी निश्चितपणानं ह्या माझ्या ग्रामीण भागाचा कायापालट करतील अशी अपेक्षा या निमित्तानं देतो. मतदारसंघातली जनता माझ्या सोबत आहे आणि त्याचं चित्र तुम्हाला निश्चितपणानं 9 तारखेला 7 तारखेला मतदानातून कमळ हे फुललेलं दिसेल आणि 9 तारखेला कमळाचाच गुलाल ह्या मतदारसंघात दिसेल, अन्यथा कुणाचाही दिसणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद साहेब.